पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅटवरती बिल्डिंगची गच्ची. घरात खूप पावसाचे पाणी आले आणि ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता, कुबट वास भरलेला होता. पण आमचे त्यांच्यापुढे कोणाचेही चालत नाही. मी घर साफ केले, सामान लावले, देवाची पूजा केली, दिवा लावला, उदबत्ती लावली. पण घरात उदासीनता भरून राहिली होती. मनच रमत नव्हते. मी विचार केला, पावसाळ्याचे 4 महिने तर काढायचे आहेत. मी शाळेत टीचर होते. सकाळी 7 ते दुपारी 12:30 मी शाळेत आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच. मुले शाळेत आणि ऑफिसमध्ये, असे आमचे रुटीन होते. या घरात प्रशस्त 4 खोल्या होत्या, पण प्रकाशाचा जरा अभावच होता. त्यामुळे कदाचित उदास वाटते असे मला वाटले. आतली खोली जरा जास्तच काळोख आणि मला नक्की सांगता येत नाही, पण तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे कुलूप लावले होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकाचे काही सामान होते. त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवली होती. जाम गूढ, भीतीदायक असे वाटायचे. असे वाटे, या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेले आहे. माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता. तो माझ्याकडेच होता, पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा. मला तो नेहमी काही सांगायचा. आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली, आज चेहरा फाडला. मला इतकी भीती वाटायची की बस. तो बोलायचा, अगं भूते नसतात, पण मी जाम घाबरत असे. अशीच एक दुपारी रात्री 12 ते 3 ही वेळच वाईट असते. मी शाळेतून आले, साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला. खूप कावळे ओरडत आहेत, भटजी मंत्र म्हणत आहेत. नकारात्मक, उदास. मी डोके गच्च दाबून धरले. समोरच तो काळा दरवाजा. हो, तिथूनच हा आवाज असावा. मी भारल्यासारखी तिकडे चालत गेले, तर दरवाजातच ती बसलेली काळी साडी, चेहऱ्यावर नाक, डोळेच नाही तर फक्त भोके, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर भोकेच भोके. मी जोरात किंचाळले. किचनमध्ये गेले, तेथील दार घट्ट करून आतच बसले. आल्यावर बाहेर आले. आहोंनी सांगितले. त्यांनी पाहिली तर तसेच काहीच नव्हते. एक तर त्याचा विश्वास नाही आणि मी प्रूव्ह करू शकत नव्हते. एकदा तर रात्री भाऊ आला होता. तो टीव्ही बघत बाहेरच झोपला होता. रिमोट त्याच्या हातातून असूनही टीव्ही कोणीतरी बंद करत होते. त्याने उठून पाहिले तर टीव्हीची बटणे पण बंद होती. त्याने आम्हाला उठवले, पण मुले झोपली होती. आम्ही पण गाढ झोपलो होतो. घरात कुणीच नव्हते. मग वरची बटणे कुणी ऑफ केली? घरात काहीतरी अमानवी, अशुभ वावरत होते. माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. मला काय करावे सुचत नव्हते. कधी रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते. वाईट एकाच गोष्टीचे की भूते सगळ्यांना का दिसत नाही. मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले. दिवसेंदिवस भीती वाढत होती. म्हणतात ना, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, तसेच माझ्यासारखे भास व्हायला लागले. घरात हालचाली जाणवू लागल्या. कुणीतरी आहे याची खात्री पटायला लागली. शनिवार सांज मावळत्या दिनकरला निरोप देत होती आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती. या अशा कातर वेळी खूप हुरहुर वाटते. अगदी डोळे भरून येतात. हो, कारण यावेळी निशाचरांचा वावर असतो. म्हणूनच तर देवपाशी दिवा लावतात, उदबत्ती लावतात, धूप कापूर जातात, शुभंकरोती म्हणतात. त्यामुळे निशाचर पळून जातात. मी पण सांज वात लावली, शुभंकरोती म्हणाले, देवाला नामस्मरण केलं. शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचाच. रात्री मुले झोपली, मी आणि भाऊ पिक्चर बघत होतो. लाईट बंद होते. मी सगळ्यांना कॉफी केली. भाऊंची बडबड सुरू होती. तो खूप विनोदी आहे, तो सांगत होता.
आज प्रॅक्टिकलला जाम मजा आली. एक 20-22 वर्षाच्या मुलाची डेड बॉडी आणली. खूप वाईट वाटले. कोणी फसवले असेल. मुलगी सुंदर होती आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले. मी पुढे झालो आणि अचानक आम्ही हसत होतो. गप रे तू, मी बोलले. मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक कोणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले. तो चेहरा असा दिसत होता. मी वर पाहिले. समोर ती उभी होती. काळी साडी, मोकळे केस सोडलेले, चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ या जागी फक्त भोके होती. मी जोरात किंचाळली, फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शुद्धीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरत होते. आम्ही परत आमच्या घरी आलो. अगदी गळत होते तरी ताडपत्री प्लॅस्टिक लावून राहिलो. आता कोणीच कुणाशीही त्याबद्दल बोलत नाही, कारण सगळ्यांनाच ती दिसली होती. विश्वास बसला होता. हो, भुते असतात. मला प्रूव्ह करायची गरज नव्हती. काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या. त्यांच्याकडून समजले. घरमालकाची मुलगी होती. नेहमी एकच एक काळी साडी नेसून दारात बसायची. ती वेडी होती. तिचा खून झाला. तिच्या डोक्यात दगड घालून मारले. डोळे, नाक, तोंड ठेचले होते. ओळखता येत नव्हती. कुणी तिला फसवले, कुणी मारले, काहीच माहीत नाही. वेडी असली तरी सगळ्याच इच्छा अतृप्त राहिल्याने ती भूत बनून परत आली. त्या घरात कोणीही राहत नाही. हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य आज मला कळाले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.